आज आपण सर्व आदिवासी कार्यकर्ते सन्माननीय वैभव भाऊ आणि अमित दादा यांनी आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आणि 15 सप्टेंबर रोजी अकोले विश्रामगृहावर बहुजन समाजाची आपल्या सर्वांच्या समोर जी मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये आम्ही दोघांना विनंती केली होती की आपल्या समाजाच्या प्रमुख लोकांना आपण बोलवावं आणि विनाकारण आमचे दोन हुतकरू तरुण त्यांना भवितव्य आहे, तरुण आहेत, इंजिनियर आहेत, अशांवर विनाकारण जो अनावधानाने गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा आपण पाठीमागे घ्यावा ही आपल्या समाजाला विनंती करावी आणि खरा गुन्हेगार जो आहे त्या गुन्हेगाराला शासन प्रशासनानं करावं ही विनंती करण्यासाठी आदिवासी समाजाची मीटिंग लावा। त्या मीटिंगमध्ये आम्ही येतो असं दोन्ही नेत्यांना विनंती केली होती। त्यानुसार आज त्यांनी ही मीटिंग लावली। वैभवच्या छातीमध्ये दुखत असल्या कारणामुळे अर्जंट संगमनेरच्या हॉस्पिटलवरून ते मुंबईला गेलेले आहेत म्हणून ते गैरहजर आहेत। परंतु आज तुम्ही सगळेच आदिवासी समाजातले प्रमुख कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहात। खरं तर सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 100, 200, 300 वर्षाचा इतिहास आहे की ह्या अकोले तालुक्याला क्रांतिकारकांचा तालुका असं म्हणतात आणि या जिल्ह्यातले सगळे क्रांतिकारक यांना सांभाळण्याचं काम ह्या आदिवासी जनतेनं इथं केलेलं आहे। मग ते भाऊसाहेब थोरात असतील, ते नवले मुरलीधर मास्तर नवले असतील, अशा सगळ्या क्रांतिकारकांना ह्या आदिवासी भागातील जनतेनं, माता भगिनींनी त्या काळामध्ये खाणं पिणं अन्न पाणी देऊन ह्या क्रांतिकारांना या भागामध्ये आश्रय दिलेला आहे। असा कधीही जातीपातीला न मानणारा हा आपला तालुका आज दुर्दैवानं राघोजी भांगरेंच्या पुतळ्याच्या कामाच्या संदर्भामध्ये ते विकास काम चालू आहे। ते विकास काम चालू असताना तो पुतळा तुटून हटवताना ज्या पद्धतीने हटवला ती चुकत झालेली आहे असं आमच्या सगळ्याच नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं मी ऐकलेलं आहे। आणि जर मग चूक असेल तर आपण ते काम करत नाही असं विजय साहेब असतील, महेश नवले असतील, दत्ता नवले असतील, हे पाडळण्याला जेव्हा लोक उपोषणाला बसले होते तेव्हा तिथे गेल्यावर त्या लोकांच्या समोर ते कुटुंब लिहून द्यायला तयार होतं। अकोल्याच्या रेस्ट हाऊसवरही चर्चा झाली तेव्हाही ते लोक तयार झाले होते। परंतु तास 2 तासानं कुणाचे फोन आले किंवा काय झालं काही माहीत नाही, परंतु जे ठरलं त्याला मात्र आमच्या बहुजन समाजाच्या काही धंदेवाईक पाकिटपुटऱ्यांनी बाधा आणलेली आहे। माझ्यासारखा माणूस खरं तर 40-45 वर्ष या राजकारणामध्ये ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना सगळे मला पाहिलेलं आहे। मला खोटं कधी आवडत नाही, परंतु मला काही माहीत नसताना मला त्या रेस्ट हाऊसवर बोलवून घेतलं आणि ते सगळंच माझ्या गळ्यात घातलं। मी तिथे गेल्यावर मी आंघोळ केलेली नव्हती, मी गेलो तिथं आणि सगळ्यांनी माझ्या गळ्यात घातलं की नाही आता अमित दादांशी वैभवशी तुम्हीच बोलायचं, तुम्ही त्यांना सांगायचं का मी समाजाच्या वतीनं माफी मागतो आणि हे मिटलं पाहिजे। अरे मी म्हटलं तसं काही नाही आहे, ते माफी मागायचं हे काम नाही, आपल्याला काय लिहून द्यायचं आहे का आम्ही हे काम केलेलं नाही। जे कोणी केलं ते समाजानं प्रशासनानं त्याचा शोध घ्यावा, परंतु तसं झालं नाही। काही लोकांनी जाणून बुजून त्यांना काय घेणं नाही, अजित नवलेला फाशी झाली किंवा पांड्याचं वाटोळं झालं तरी त्यांना काही घेणं नाही आहे, त्यांना त्यांची पोळी वागायची आहेत। असे काही लोक त्यांनी तास 2 तासांनी या सगळ्या समाजाच्या एकत्र बैठकीला गालबोट लावलं आणि खऱ्या अर्थानं म्हणून माझी चीड निर्माण झालेली आहे। खरं तर गेल्या 4-5-6 वर्षापासून जसं आम्ही राजकारणात थोडंसं थांबून घेतलं तेव्हापासून या तालुक्यामध्ये एक टोळी तयार झालेली आहे आणि ती टोळी मात्र कोणी फाशी घेतली का हीच लोकं असणार, कोणाची बायको पळाली हीच लोकं असणार, कोणाची बायको नांदत असली तिला पळायला लावायला येत असणार, गाव बंद करायचं येत असणार, गणपती वर्गणी हेच घेणार, आगस्तीची वर्गणी हेच लुटणार, तुम्ही शिवजयंतीला हेच 2-2 शिवजयंत्या साजऱ्या करणार। हा यांचं पोट भरायचा हा धंदा आहे आणि म्हणून कुठं समाजामध्ये वाद लावणं खरं तर हे मिटवायचं प्रकरण आहे। आम्ही मिटवत होतो, यांनी वाद लावायचं काम चालू केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या समाजालासुद्धा आमची विनंती आहे की ज्यांना हा समाज पेटवायचा आहे त्यांना त्यांचं दुष्कृत्य सफल होऊ नये
म्हणून दोन्ही नेत्यांना विनंती आहे आणि तुमच्या समाजालासुद्धा विनंती आहे की तरुण पोरं आहेत, होतकरू पोरं आहेत, यांना यातून वगळलं पाहिजे आणि ते वगळण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. आज मोठ्या संख्येने आपण इथं जमलात. सावंत साहेबांनी जी विनंती केलेली आहे की तिन्ही नेत्यांनी एकत्र यावे आदिवासी समाजाच्या. आमच्या तर खरं तर आता बहुजन समाजाला तर आमचे सावंत साहेब आता 86 वर्षाचे झालेत. आमचे गायकर साहेब शरपंजरी पडलेले आहेत. आमचे पांडे साहेब गेलेत, आमचे वाळून साहेब गेलेत, आमचे चासकर साहेब गेले. बहुजन समाजाला नेतृत्व राहिलं नाही. अकोल्यामध्ये बहुजन समाजाला रेकॉर्ड राहिलं नाही म्हणून काही लोकांचं फावलं आहे. नेता तयार होण्यासाठी 15-15, 20-20 वर्ष कष्ट करावं लागतो. समाजाने त्याचं मानलं पाहिजे. पण ज्या टोळ्या झाल्या तरी टोळ्यांनी समाज दुभंगाचं काम ज्यांनी केलेलं आहे त्या समाजाला एकत्र आणण्याचं काम आपण दोन्ही समाजातल्या नेत्यांनी करावं ही आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. हे दोन्ही आमचे तरुण मुलं आहेत, होतकरू आहेत, इंजिनियर आहेत. यांच्यावर अनावधानं गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना दोन्ही नेत्यांनी आणि आपल्या सगळ्या नेत्यांनी मिळून मदत करावी. त्यांच्यावरचा गुन्हाच करण्याचा मागं घेतला पाहिजे. खरं तर हा गुन्हा त्यांनी केलेलाच नाही म्हणून माझी विनंती आहे की हा गुन्हा मागे घ्यावा आणि त्या दोन्ही मुलांना त्यातून मुक्त करावं ही विनंती तुमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मी करतो. शासकीय विश्रामगृह अकोले या ठिकाणी बैठक झाली. आपण जे आता त्या टोळीचा उल्लेख केला आहे ती टोळीला आपण त्या दिवशी विश्वासात घेतलं नाही त्यामुळे ती टोळी आपल्याला नाराजी दिसते असे आमच्या कानापर्यंत. नाही, ती टोळीच सांगत होती. त्या टोळीनं काय करायचं मला तर काहीच माहीत नव्हतं. त्या टोळीनंच मला बोलून घेतलं होतं आणि तुम्हीच बोला आणि अशा पद्धतीने हे मिटवा. आतमध्ये जेव्हा विश्रामगृहामध्ये आतमध्ये अमित भाऊन आम्ही बसलो तेव्हा ही टोळी आतमध्येच होती ना. त्यांना विश्वास घ्यायचं काय काम होतं. त्या टोळीनंच मला तिथं बोलवलं होतं आणि ती कधी बोलवत नाही मला. पण काय आता ती प्रकरण त्यांच्या अंगलट आल्यामुळं मला बोलवलेलं होतं. त्याच टोळीने चर्चा केली की आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असं काच नाही. सगळ्यांनाच विश्वास घेतला. जाहीर चर्चा झाली ना तिथं काही चोरून चर्चा झालेली नाही. अगोदर ती तयार झाली होती. मागं घ्यायचं ठरलं होतं देखील. त्यानंतर मग असं काय घडलं की त्याच्यानंतर त्यांची भूमिका बदलली? ते नाही सांगता येणार का घडलं. कारण ते झाल्यानंतर मी समोर त्यांनी मान्य केलं होतं. मान्य केल्यामुळेच मी आम्ही तिथे जाहीर केलं होतं ना. तिथं काय सगळेच नेते होते. ABJ साहेब होते, अमित होता, वैभव होते, सगळे बहुजन समाजाचे संपत नायकवाडी सर होते. सगळेच नेते मंडळी होती तिथं. यांचा काहीतरी राजकीय वापर केला जातो असं म्हणलं नाही, यांचा धंदाच आहे तो. वापराचा प्रश्नच नाही. तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो ज्या लोकांना आग लावायची आहे अनेक आगीच्या प्रकरणातली नावंसुद्धा पहा ना. इथून मग अकोल्या जेवढ्या आगी लागल्या त्यातली बरीच लोक हीच आहेत. आणि म्हणून समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारी जसं आता इकडे गुन्हे झाले पाहिजे ना तसे समाजामध्ये द्वेष जे निर्माण करतायत ना त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. कोणाला विचारून तुम्ही गाव बंद करता? कुणाला विचारून तुम्ही लोकांना त्रास देता? कुणाला विचारून तुम्ही लोकांचे धंदे बंद करता? हे सगळं विचारलं पाहिजे. अनेक वेळा त्यांना केव्हा वाटेल तेव्हा गाव बंद असं नसतं. आणि शेवटी हा राजकीय प्रश्न नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. सामाजिक प्रश्न सोडवत असताना आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे, एक विचारानं वागलं पाहिजे, समाजाला एकत्र गेलं पाहिजे. पाठीमागच्या मोर्चाच्या वेळेस त्या पांडेसाहेब त्या पांडेसाहेबाच्या विरोधात एवढे भाषणं केली की शेवटी पांडेसाहेब त्या हापकून मिळालं. ते ह्याच टोळीमुळे गेलेले. पांडेसाहेबांच्या विरोधामध्ये केवढे यांनी बंड केलं होतं. हेच टोळी आहे ती. त्यांची भाषणं आजही जर पाहिली काढली तर तुम्ही ती हे तालुक्याला खऱ्या अर्थानं सावध होण्याची गरज आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे पहा, कुठला मोर्चा असला का हेच पुढं राहणार, गाव बंद असलं की हेच पुढं राहणार, पोलीस स्टेशनला रोज पहा तुम्ही हेच पुढं राहणार. म्हणून जी टोळी तयार झालेली या टोळीमुळं हा सगळा ह्या तालुक्यामध्ये वातावरण बिघडलेलं आहे. खरं तर या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायचे यांच्यावर झालेच पाहिजे. पण जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे असं माझे मत आहे. आणि माझ्या बहुजन समाज आणि मराठा समाजाला माझं सांगणं आहे तुम्ही नीट विचार करा. जर मिटवायचं असले तर आम्हाला सांगतात तुम्ही मिटवा. आम्ही जेव्हा मिटवायची भूमिका घेतो त्यावेळेस पाठीमागून नाही आम्हाला मिटवायचं नाही, काही करायचं नाही, आम्हाला उद्या परत गाव बंद करायचं, गुरुवारचा बाजार बंद करायचा. आणि कशासाठी हे करताय तुम्ही? हे नेते ऐकलेत, तयार झालेत, ते गुन्हे मागं घ्यायला तयार आहेत. हे सगळं असताना तुम्हाला गाव बंद परत करायचं, परत तुम्ही कशासाठी या गोष्टी करतात याचा विचार समाजाने केला पाहिजे. 4-2 टकोरी म्हणजे काय मराठी समाज नाही आहे किंवा बहुजन समाज नाही आहे. 4-2 जणांनी काही ठरवायचं, काही करायचं, समाजाला आग लावायची, हे चालणार नाही. आणि म्हणून
बहुजन समाजाला सुद्धा माझी विनंती आहे, या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने आणि खोलवर पाहिलं पाहिजे की हे कोण करत आहे, कोण पेटवतं आहे, कोणाच्यामुळे या गोष्टी या समाजामध्ये दुही निर्माण होते, याचासुद्धा विचार केला पाहिजे. मला तर विजय साहेबांनी असं सांगितलं की जे गाव अकोले बंद करायला 2-4 जण होते तेच अमित भाऊकडे आले होते, रात्री मासे बिसे खाल्ले आणि त्यांना सांगत होते का एवढा मोठा गुन्हा झालेला आहे, राघोजी भांगरेंच्या पुतळ्याचा अपमान झालेला आहे, महाराष्ट्रातले सगळे नेते तयार करा आणि मोठं वातावरण तयार करा, मोठं आंदोलन तयार करा आणि मग आमदाराच्या विरोधामध्ये वातावरण बंडाळी होईल आणि तेच दुसऱ्या दिवशी गाव बंद करायला होते. अमित भाऊनी सांगितलं पाहिजे लोकांना, त्यांची नावं काय या लोकांनी सांगितलं आम्हाला की राज्यातले देशातले लोक गोळा करा आदिवासी आणि वातावरण तयार करा. आणि हे जे करणारे दुटप्पी लोक आहेत यांच्यामुळं या तालुक्याचं वातावरण बिघडते आणि ते बिघडू नये यासाठी आपली समाजाला विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या गुन्ह्यातून आमच्या या दोन्ही मुलांना माफ करावं. गरीब कुटुंबातली मुलं आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत एवढीच विनंती मी दोन्ही नेत्यांना करतो. आपली